आम्ही म्हैसूरहून उटीकडे निघालो आणि वाटेत आम्हाला मदुमलाई नॅशनल पार्क परिसरात हरणे मुक्त संचार करताना दिसली. म्हैसूर उटी अंतर साधारण 128 किलोमीटर हे आहे. दोड्डा बेट्टा हे निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च बिंदू आहे आणि उटीमधील अत्यंत प्रेक्षणीय असे स्थळ आहे. येथून आपल्याला दोड्डाबेट्टा दरी, कोइंबतूरचे मैदान आणि म्हैसूरच्या सपाट डोंगराळ प्रदेशाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. 2623 मीटर उंचीवर वसलेले दोड्डाबेट्टा हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक आहे. सकाळच्या वेळी 8 वाजता आम्ही जेव्हा शिखरावर पोहोचलो तर निसर्गाचे प्रसन्न आणि विलोभनीय दृश्य पाहावयास मिळाले. अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर, ते स्वर्गीय क्षण मनात खोलवर कोरले गेले, जे मी कधीच विसरू शकत नाही. भव्य वृक्ष आणि वन्य प्राणी हे दोड्डाबेट्टाचे प्रमुख आकर्षण आहे. उंच रोडोड्रेडॉनची झाडे, फुलांची झुडपे आणि औषधी वनस्पती शिखराजवळ दिसतात. 12ही महिने प्रचंड थंडी, त्यामुळे उटीला जाताना स्वेटर टोपी घेऊन जाणे खूप आवश्यक आहे. चला तर इथून आम्ही निघालो उटीमधील दुसऱ्या पर्यटन स्थळाला, ते म्हणजे उटी लेक. 1824 जॉन सुलिव्हनने बांधलेला हा एक मानवनिर्मित तलाव तो 65 एकरावर पसरला आहे. आम्ही मोटरबोट घेतली होती, पण तेथे पॅडल बोट, रोईंग बोट पण अवेलेबल आहे. उटी लेक आणि आजूबाजूचा हा परिसर प्राणी, पक्षी, वनस्पती ह्यांचा अद्भुत खजाना आणि बोटीतून दिसणारे निसर्ग सौंदर्य अनुभवणे हा एक अविस्मरणीय स्वर्गीय अनुभव आहे. Ooty earned the title Queen of Hill Station due to its captivating landscapes, lush green valley and rolling hills. Ooty, its scenic beauty, colonial charm, tribal culture, mountains, lake, garden, waterfall, wildlife make Ooty a perfect holiday destination. येथील अर्थव्यवस्था पर्यटन आणि शेतीवर अवलंबून असून येथील थंड नैसर्गिक वातावरण उन्हाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते. It's time to say bye-bye to Ooty, but the pleasure, happiness I got is unexpressible. मनात विचार केला पुन्हा निवांत उटीला भेट द्यायची आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा न्यू व्हिडिओमध्ये नक्की भेटू.